मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 14 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे? ऑप्शन ए तामिळनाडू, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनली ने व्यक्त केला आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2029, ऑप्शन सी 2028, ऑप्शन डी 2027. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2028. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारत 2028 पर्यंत जगातील कितवी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनली ने व्यक्त केला आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 2028 पर्यंत किती वेळ डॉलर होईल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे? ऑप्शन ए 5500, ऑप्शन बी 5900, ऑप्शन सी 5000, ऑप्शन डी 5700. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 5700. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने कवी नर्मद साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए फ मु शिंदे, ऑप्शन बी प्रा लक्ष्मण तांबोळी, ऑप्शन सी आलोक वर्मा, ऑप्शन डी राजेश पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन डी प्रा लक्ष्मण तांबोळी. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. UN वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट नुसार किती सालापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल? ऑप्शन ए 2061, ऑप्शन बी 2065, ऑप्शन सी 2063, ऑप्शन डी 2070. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2061. तरचा प्रश्न क्रमांक 8. UN वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट नुसार 2061 पर्यंत भारताची लोकसंख्या किती असेल? ऑप्शन ए 1 अब्ज 50 कोटी, ऑप्शन बी 1 अब्ज 55 कोटी, ऑप्शन सी 1 अब्ज 67 कोटी, ऑप्शन डी 1 अब्ज 70 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1 अब्ज 70 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एरोड्रोम परवाना मिळाला आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी अमरावती, ऑप्शन सी नांदेड, ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमरावती. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी वाराणसी, ऑप्शन सी ग्वालियर, ऑप्शन डी पानिपत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पानिपत. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या अंतराळ संस्थेने उपग्रहाचे डी डॉक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केले आहे? ऑप्शन ए DRDO, ऑप्शन बी नासा, ऑप्शन सी इस्रो, ऑप्शन डी कोणतेही नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इस्रो. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय अभिलेखागारने कितवा स्थापना साजरा केला आहे? ऑप्शन ए 135, ऑप्शन बी 137, ऑप्शन सी 140, ऑप्शन डी 145. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 135. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय अभिलेखागारने कोणते मिशन लॉन्च केले आहे? ऑप्शन ए सागर भारत मिशन, ऑप्शन बी इंडिया कृषी मिशन, ऑप्शन सी राष्ट्रीय भारत मिशन, ऑप्शन डी ज्ञान भारतम मिशन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ज्ञान भारतम मिशन. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. ज्ञान भारतम मिशन कोणत्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी गजेंद्र सिंग शेखावत, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी गजेंद्र सिंग शेखावत. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. कोणत्या भारतीय नेत्याला मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी एस जयशंकर, ऑप्शन सी राजनाथ सिंग, ऑप्शन डी अरविंद केजरीवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारताने ट्रायक्लोरा ॲसिडसाठी कोणत्या देशावर अँटी डम्पिंग शुल्क लावले आहे? ऑप्शन ए चीन आणि व्हिएतनाम, ऑप्शन बी जपान आणि जर्मनी, ऑप्शन सी ब्रिटन आणि अमेरिका, ऑप्शन डी चीन आणि जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन आणि जपान. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणत्या संघटनेवरील निलंबन मागितले आहे? ऑप्शन ए भारतीय कुस्ती महासंघ, ऑप्शन बी भारतीय बॉक्सिंग महासंघ, ऑप्शन सी भारतीय क्रिकेट महासंघ, ऑप्शन डी भारतीय हॉकी महासंघ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारतीय कुस्ती महासंघ. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्सचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए चेन्नई, ऑप्शन बी बंगळुरू, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी इंदोर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. श्रावती पंप स्टोरेजेस
हायड्रोलिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याची योजना आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कर्नाटक. तरचा प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशाचे सरकार बहुमत गमावल्यामुळे गेले आहे? ऑप्शन ए तैवान, ऑप्शन बी पेरू, ऑप्शन सी इराक, ऑप्शन डी पोर्तुगाल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी पोर्तुगाल. तरचा प्रश्न क्रमांक 21. कोणत्या राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आल्या आहे? ऑप्शन ए त्रिपुरा, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन ए त्रिपुरा. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. त्रिपुरा राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आल्या आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी द्रौपदी मुर्मू, ऑप्शन सी जे पी नड्डा, ऑप्शन डी राजनाथ सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जे पी नड्डा. तरचा प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए अरविंद कुमार, ऑप्शन बी जॉय मल्ल्या बागची, ऑप्शन सी जे पी नड्डा, ऑप्शन डी केतन पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जॉय मल्ल्या बागची. तरचा प्रश्न क्रमांक 24. महिलांसाठी अस्मिता लोन योजना कोणाद्वारे लॉन्च करण्यात आली आहे? ऑप्शन ए RBI, ऑप्शन बी IMF, ऑप्शन सी वर्ल्ड बँक, ऑप्शन डी SBI. याचा आन्सर आहे ऑप्शन डी SBI. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए पहलगाम, ऑप्शन बी गुलमर्ग, ऑप्शन सी काश्मीर, ऑप्शन डी बांगस घाटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बांगस घाटी. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचनात काय चूक वाटल्यास क्षमा असावी.